रेट म्हणजे लेकर मार्केटला 300 रुपये किलो येतो, पण आपल्याकडे 260 रुपये किलो होलसेल रेट आहे. होलसेल रेट. हा होलसेल रेट. पण ऑर्डर किती करावं लागेल लोकांना? म्हणजे 1 किलो करा, 2 किलो करा, येऊ शकतो ऑर्डर घेऊ शकता, ऑर्डर घेऊ शकता. इथं शॉप मध्ये पण कुठे भी तुम्ही ऑनलाईन तुम्हाला भेटेल. जेवढे घ्यायचे असेल. हा जेवढे घ्या तेवढं. मसाले तुम्ही अर्धा किलो सांगा, 1 किलो सांगा, तरी भेटून जाईल ना. तुम्हाला भेटून जाईल. हा तेच ना. पुणे नाशिक हायवे 9 गल्ली संगमनेर. तर इथे ना आम्ही निघालो होतो, विराला फसवून चाललो होतं का आपण लॉलीपॉप आणण्यासाठी जाऊ. आणि मग असं तिला पण खरं वाटलं आणि तिला म्हटलं मी पण नाही येणार, फक्त पप्पा तूच जा घेऊन या, म्हणून ती निघाली होती. आणि म्हणजे तिला असं मम्मी सोडून तिला जाऊ नव्हतं वाटत, पण तिला वाटलं चला मग खरंच गावात चालली मम्मी पण इथे म्हणजे परत येऊ. तेव्हा निघाली होती. मग आम्ही इथून येणं संगमनेरला आम्हाला अस्तर वगैरे घ्यायला जायचं होतं, तर अस्तर घेण्यासाठी गेलो. मग खूप दिवसातून आलो आम्ही. हे येते पण मी नव्हते आले इथं, तेव्हा पाठीमागे आलो. इथूनच नेतो आम्ही हे अस्तर वगैरे. होलसेल मध्ये ना. काय ते आमच्या अस्तर फॉल वगैरे अस्तर आणि ते ना. हा हा. तर इथे ना होलसेलमध्ये अस्तर, ब्लाऊजचे लेस वगैरे असतात ना, तर ते सगळे होलसेलमध्ये भेटतात. फॉल आणि म्हणजे बाहेर हे अस्तर कॉटनचं अस्तर आहे ना 20 रुपयाला आहे, तर इथं मग 16 रुपये असं काहीतरी आहे. जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, जर तुम्हाला होलसेल भावामध्ये लेस वगैरे पाहिजे असेल. आणि खाली त्यांचे काही मसाले वगैरे ते पण होलसेलमध्ये भेटतात, ते पण तुम्हाला दाखवते पुढे. हा इथं सगळं हे ना मसाले. हा हे आहे ना आपल्या शॉपमध्ये सावजी मसाले. संगमनेरमध्ये भेटतात नाही का. मटन मसाला, हे सुरगणी, परत चिकन मसाला, गरम मसाला, हा एक गरम मसाला आहे, हा सावजी काळा स्पेशल मसाला. छान आहे मसाले. आम्ही पण नेलेले. चहा मसाला पण एमडीचा आपल्याकडे. हा एमडीचा चहा मसाला होलसेलमध्ये भेटतो. आणि खाकरा भेटतो आपल्याकडे. ते खाकरे प्रत्येक फ्लेवरमध्ये आपल्याकडे सगळे फ्लेवरमध्ये खाकरे भेटतात. मसाला वगैरे होलसेल पाहिजे, होलसेल बी ऑल महाराष्ट्रामध्ये तुम्हाला नाही का भेटेल तुम्हाला इथे. पूर्ण महाराष्ट्रात जिथं ऑर्डर येते ना. हे पिंकल्स आहे वगैरे, लसूण चटणी आहे, केर आचार आपला महाराष्ट्रात कुठंच भेटत नाही, आपल्याकडे भेटतो वाटतं. राहायचं आताना मिरची रेटमध्ये येते. आताना मिरची भरपूर टाईपचे आणि लिंबू आचार आहे, लिंबू आचार. हा याच्यातलं डेमोला काही नाही वाटत, काही नाही. मिक्स आचार मला वाटेल मिक्स आचार पोळी सोबत खायला देतो तुम्हाला. मिक्स आचार आहे बघा इथं. हा आम आचार आहे, हा मिक्स आचार आहे. तो ह्याच्यामध्ये तुम्हाला आवळा वगैरे सगळं भेटेल. याच्यामध्ये आवळा, गाजर वगैरे सगळं तुम्हाला भेटेल. हे तूप आपण स्वतः घरगुती बनवलं. हे सगळं ऑर्डर केल्यावर भेटेल. ऑर्डर केला तुम्हाला भेटेल. शॉपला येऊ शकता तुम्ही. हा शॉपला पण येऊ शकते संगमनेरमध्ये. आपण अगरबत्ती स्वतः बनवतो तेव्हा अगरबत्ती आपण स्वतःच. मला अशा पॅकिंगमध्ये पाहिजे, ही पॅकिंग पाहिजे, जी पॅकिंग ती तुम्हाला. ते रोज काय फ्लेवर वेगवेगळे. हे रोज ते का सरबत कसं आहे, कशाचं डायबिटीजसाठी सरबत. हे त्या पाकळ्यांचं मेल्ट करून बनवलं. परत हे पण आहे हे आमचं पापड स्वतःचं मशीन आहे. हे पापड पापड तुम्हाला पण. हा साईज 2 साईजमध्ये पापड भेटतील आपल्याला तुम्हाला. हे ना. हा 2 साईजमध्ये. ते कुठे म्हणजे लेकर मार्केटला 300 रुपये किलो येतो, पण आपल्याकडे 260 रुपये किलो होलसेल रेट आहे. होलसेल रेट. हा होलसेल रेट. 2 साईज तुम्हाला हे बी लसूण पापड मिळेल तुम्हाला. आणि साईज पण मोठी आहे ना. साईज मोठी छोटी दोन्ही पण भेटत तुम्हाला. एकच आहे. याच्यामध्ये छोटी साईज. 1 किलो मध्ये 140 पापड बसतात. हा छोटी साईज मध्ये. आणि लसूण पापड एकदम भारी, खायला एकदम टेस्टी लागतो. म्हणून आहे आता चेक करायला खाऊन झाल्यावर आणि फीडबॅक. तूप पण मस्त आहे. तूप पण छान आहे. एकदम दरेदार. तुम्ही असं कधी ओरिजिनलची पार्क पाहिजे बा. खाली थळ बसेल नाही. डुप्लिकेटला थर येतो. डुप्लिकेटला आहे ना खाली थर येतोय. हा का. तुम्हाला छान आहे.
कुठे तुम्ही मागू शकता. तुम्हाला तिथं नंबर टाकला जाईल नाही का. हा नंबर टाकून हे पण आहे विश्वास वगैरे सगळं ह्याच्यावर बी डिस्काउंट येईल तुम्हाला. हा हे सगळे आहे ना मामा अर्थ वगैरे डॉक्टर रशाल विशाल सर्वांना तुम्हाला डिस्काउंट भेटलं जाईल होलसेल भाव. इकडं मसाले ते दाखवले आताच. तर आपण परत इकडं liquids आम्ही पण. ना खरं अस्तर घ्यायला आलतो खास. हा आज त्यांनी असतं चालू यार. केलंय ना ते हे दाखवलं. चपातीवर खायला तुम्हाला हे. काय हे लसूण चटणी खाऊन बघ तुम्ही. तेल टाकून पाहिजे काय काहीच गरज चटणी नाही. एकच नंबर आहे. हे वेळासाठी काय घ्यायचं विराला त्यातला कोणता आयटम कुठं नाही विराला ठीक काय आहे, ठीक आहे. आयटम आवडतं विरू तुला? पिके कुठं नाही. नाही तुला वेपर्स हे सगळे- वेपर्स खायचे ठीक आहे डाळ्याने ना नाही ते नाही खाणार ते. हे खाईल नाही. तिचा आयटम इथं नाही चला तिचा आयटम आणि आम्ही मी चहा आहे आपल्याकडं हा? बासुंदी म्हणून फ्लेवर मध्ये काय आपल्याकडे ते काय? बासुंदी? चहा डायरेक्ट चहा- बनतो. आता तुम्ही बोलले हा ते. तुम्हाला तुम्ही चहा प्यायला कसा त्याच्यात लागतो फक्त तुम्हाला? हे नाही टाकायचं साखर ते काहीच नाही साखर टाकायचं. नाही फक्त चहा पावडर नाही गाळायचं नाही काय डायरेक्ट हे टाकायचं पाणी दूध टाकायचं आपल्याला तुम्हाला ते टाकायचं प्रमाण सगळं सांगितलं की हा. याच्या वेळी तुम्हाला सगळं फक्त हे त्याच्यामध्ये येऊन घ्यायचं. जाईल. हा. 250 आहे ना त्याच्यात साखर पावडर मिक्स आहे. ते साखर वगैरे काही नाही डायरेक्ट गुळ आहे. गुळ आहे का? हा गुळ आहे साखरचं नाही का हा, साखर नाही चहा पावडर नाही फक्त गुळाची असतं ना हा. ती ग्रॅन्युअल ती गुळाची ती गोळी ते ती बारीक करून त्यात इलायची फ्लेवर टाकेल आपण तो इलायची टाकेल त्यात. हा छान होतं चहा. बाकी काही नाही. विराला गोळी देते पण तिला आवडत नाही. तिची खायची चॉईस लय डिफरंट आहे. Different आहे. काय? कोकोनट लड्डू खायचा नाही काय नाही पाहिजे तुला? हे आमच्याकडे मालवणी मसाला वगैरे बेडगी मिरची वगैरे सगळं भेटतं. सगळे मसाले. हे चहा पावडर आहे आमच्याकडे. हा ती खाली तुम्ही म्हणले नाही ही वेगळी ही चहा वाटतं. पावडर ही पण कोणाला चहा चहा पावडर सावजी स्पेशल. हे बाई हे लोणचं हा असं हा पण आहे 25 रुपये MRP तुम्हाला होलसेल 20 सावजीच आहे रुपयाला का तो बसेल. पण का वेगळा आहे? सिल्कचं आहे सिल्क 25 MRP आहे 20 रुपये होलसेल भेटत तुम्हाला. सगळ्या व्हरायटी. छोटी आयटम आहे शॉपला एकदा भेट द्या ठीक आहे. संगणमॅन जेवढे मी घरात असतील हा संगमनेरला. हा व्हिडिओ दाखवला तुम्हाला स्पेशल डिस्काउंट दिला जाईल. हा जे व्हिडिओ बघून जास्त त्यांना जास्त बघा डिस्काउंट. हा लाईक करा त्यांना आणि डिस्काउंट घ्या. आणि ऍड्रेस सांगून द्या ना मग. पुणे नाशिक हायवे 9 गल्ली संगमनेर. तिथे मी नंबर दिलाय तुम्हाला हा ते तुमच्याकडे हवा तिशी. हो काय बाय ठेवा. काय करता ते मी. छान 100 ग्रॅमचे पॅकेट बी आहे 200 ग्रॅम बर्नीमध्ये पण आहे. 200 लाखाचे फ्लेवरमध्ये 5-6 फ्लेवरमध्ये भेटतील आपल्याकडे. ऑर्डर पण करताना ऑर्डर किती भेटेल. करावं लागेल लोकांना? नाही, 1 किलो करा 2 direct किलो इथं करा येऊ शकतं ना order. इथे बी येऊ शकता हा, ऑर्डर देऊ इथं शकता. shop All मध्ये पण. महाराष्ट्रात कुठे बी तुम्ही ऑनलाईन तुम्हाला भेटेल. जेवढे घ्यायचे असेल. हा जेवढे घ्या तेवढं. मसाले तुम्ही अर्धा किलो सांगा 1 किलो सांगा तरी भेटून सगळं जाईल mix ना. मध्ये तुम्हाला भेटून जाईल. हा तेच ना काही ना काही ना मग क्वांटिटी कळत नाही ना किती क्वांटिटी 200 बोलवायची. ग्रॅम घ्या सुरुवातीला तुम्हाला तरी पण येईल ना? तुम्ही कमी बी घेऊ शकता सगळं मिक्स मधून. नंतर मग तुम्ही शाळेत तर तुम्ही जास्त घेऊ शकता. हा आमचं स्पेशल सावजी मालवणी मसाला बी आहे. नाही काळा सावजीचे मसाला आमचा मसाले प्रसिद्धच भरपूर आहे. चालतात ना. सावजी. चला मग येतो. येऊ का मग? हा? संगमनेरचं बस स्थानक. हे आमचं संगनमेर. संगमनेर पण खरंच खास आहे. सगळ्या जेवढे शहर असेल ना तेवढ्यामध्ये संगमनेर लई भारी. मला तर लय आवडतं म्हणलं आशुला ना स्पेशल. मग आशुला लय आवडतं. विराला पण आवडतं. लय खास वाटतं संगमनेर मध्ये. गाडी घालूच जागा नाही ठेवली. जे पप्पा हा तिथं बघ. ते विराला आम्ही तर वडा घेतो काहीतरी घेतो खायला. हे पण आवजीनाथ बाबा हा वडा लय चालतो. लय गर्दी असते इथं. ए तसं नाही करू बाबू. इकून अजून एक घे आणि एक फटका दे असं हळू दे हळू दे सुंकाडी एक फटका दे ना आता हळूच हळूच फटका दे एक आता बस पप्पी बस आता हळू लागले आता सुंकाडी
आता आता जा जा. ना, एक फटका दे ना. थांब रे, थांब. घालशी नाही डोळ्यात. जाईन, हा. आता फटका दे, एक फटका. हा, चला आता जेवायला. तर आज मम्मी पप्पा ते गेले ऑपरेशनला सकाळी. वीरा आणि तिचा पप्पा पण गेले कारण वीराला डबल घ्यायला आले मिस्टर, कारण वीराला रडत होती ती उठल्यावर. रडत होती direct, आजी आजी, नाही तर मग पप्पा. दोघींना ऐकायला शेवटी बोलावंच लागलं. मग ते आले, घेऊन गेले. त्याच्यामुळे काल म्हणलं तुम्ही गेले का तिथं बी अशीच करीन आजी. आणि आम्ही काल गेलो होतो संगनवेर मध्ये गेलो म्हणून सुरेखाताईंनी परत फोन केला, दाजींनी केला म्हणे थांबा थांबा थांबा. आता ती म्हणली, आजी आज आपण इथं राहू बर का. हा. मग ती गेल्या मला काल मलाच म्हणलं जाऊ दे परत घ्या बोलून. हा, सुरेखाताईंनी आम्हाला परत फोर्स केला येऊन. पण मागच्या वेळेस सारखं आम्ही काही तयारी करून नाही आलो राहायची. तयारी नाही करायची तुम्हाला. बाई तरी पण राहायचं म्हणल्यावर माणसाला लागतंच सगळं सामान. लागतं आहे सगळं काय करायचं. आहे पण तरी पण मला ते गेले आणि आम्ही थांबलो काल. मग आता आज ऑपरेशन, उद्या एक पट्टी बदलणार, हा, एक उद्या पट्टी मग उद्या दुपारी आणि जाणार. डोळ्याचं ऑपरेशन झालं की सोडून द्यायचं. हा आता सोडतील मग थोड्या वेळाने परत झालं. झालं कळलं 5-10 मिनिटं बसून ठेवत असेल तिथं हा. म्हणजे आराम करायला आणि देत असेल सोडून. परत मग मम्मी पण म्हणली मग परत ये जा एका दिवसासाठी. या उद्या वर- यावंच लागलं या- असतं मला. या वर्षी सुनंदा मावशीचं डोळ्याचं ऑपरेशन झालं. या वर्षी डोळ्याचं काहीतरी असं. हा? नंदा मामीच कधी झालेले? नंदा मामीचं नाही आठवत मला, पण सुनंदा मावशीचं, परत ते माझ्या नंदाईचं नंदा मामीचं याच वर्षी होईल वाटतं का मागच्या वर्षी झालं काय माहिती. ते नाही आठवत मला. काय अगं याच वर्षी होईल. याच वर्षी सुनंदाच्या झालंय. लग्नाच्या आधी होईल. याच वर्षी झालं असेल, डिसेंबर जानेवारी मध्ये झालं असेल नाही तर. आणि त्या 3 डोळ्याचे ऑपरेशन पेशंट होते ना इथं. हा म्हणजे तसं रेगत आहे ना 3 पेशंट डोळ्याचे. मावशी इथंच होती. हा परत पप्पा आता इथंच. हा. मावशी पट्टी बंदच इथंच थांबली होती. फक्त ते पाहुणे ना ते त्यांच्या घरी होते. ते समनापूरला आहे. तरी पण पण ताईच्या नातेवाईकामध्ये 3 ऑपरेशन झाले. ऑपरेशनच्या दिवशी जावं लागलं, पट्टी बदलायच्या दिवशी जावं लागलं. हा ना? पाहत आता आम्ही नसतो थांबलो दाजींनाच जावं लागलं असतं. आणि 4थं ऑपरेशन ते माझ्या नंदाचं होतं. म्हणजे यावर्षी 3-4 ऑपरेशनचे पेशंट माझ्याकडे होते. डोळ्याचे. डोळ्याचे नेट पिशवीचं. हा केले मोठं राहतं गं पिशवीचं ऑपरेशन. ती काय दवाखान्यातच होती नाही आले ना इकडं गेले का? आधी आले ना. सोडलं त्यांना? हा ते आधी आल्या, मग त्यांना आम्ही घेऊन दवाखान्यात गेलो. मग त्यांना ऍडमिट केलं. मी त्यांच्या जवळ थांबले 1-2 दिवस. मग परत माझ्या ते दुसऱ्या नंदबाई आल्या रात्रीच्या, मग त्या रात्री थांबल्या. परत मग दुसऱ्या दिवशी माझ्या सासूबाई आल्या. मग सासूबाई आल्या त्या घरी नाही आल्या, त्या डायरेक्ट दवाखान्यात आल्या आणि तिकडून तिकडे सोडलं. मग ते म्हणले आता नाही येते इकडं, मग असं झालं. पेशंटला घेऊन हलवती ना